आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातील 5,459 पोलिसांना घरांसाठी घर बांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचं फडणवीस यांनी एक्स या समाज माध्यमात पोस्ट करून सांगितलं आहे। जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरं मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रारंभीपासूनच आग्रही राहिलो आहे असं ते म्हणाले। राज्यात एसटी महामंडळाच्या सर्व बसेस 2035 पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं मोठं उद्दिष्ट शासनानं निश्चित केलं आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यात किमान 200 चार्जिंग स्टेशन सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणार आहे। यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आज साजरा होतो आहे। जगातल्या पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या परिचारिका आपलं भविष्य, सक्षम परिचारिका आयुष्य वाचवणाऱ्या देवदूत अशी यंदाची कल्पना आहे। या दिनानिमित्त राज्यात विविध सरकारी आणि खासगी रुग्णालय, आरोग्य केंद्र अशा ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्स नागपूर आणि मातृसेवा संघ सीताबर्डी यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आणि सर्वोत्कृष्ट परिचारिका ट्यूटर पुरस्कार सोहळा 2026 आज मातृसेवा संघ इथं आयोजित करण्यात आलाय। कार्यक्रमात विविध सेवाभावी रुग्णालय आणि आरोग्य संस्थांमधील उत्कृष्ट परिचारिका आणि नर्सिंग ट्यूटर्स यांचा सत्कार करण्यात येणार आहे। नाशिकमध्ये TCS कंपनीतील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती। मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे। ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत साहित्यिक आणि माजी प्राचार्य डॉक्टर प्रकाश ओंकार खरात यांचं आज पहाटे नागपुरात निधन झालं। हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते। डॉक्टर खरात यांनी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ आणि मराठी साहित्य समृद्धीसाठी आयुष्य समर्पित केलं। त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4:30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।